पृथ्वी मोलाची मुलांच्या हक्काची अ, असं नाव घेऊन आपण नवी उमेदवार गेल्या आठवडाभर काही ना काही पोस्ट करतोय, व्हिडिओ करतोय, लाईव्ह करतोय. आजही त्यातलंच एक लाईव्ह आहे. अ, आंतरराष्ट्रीय पातळीवर आधुनिक म्हणावं अ, अशी जी काही धोरणं आखली गेली त्याच्यामध्ये हे एक महत्वाचं आहे चाइल्ड राइट कन्व्हेन्शन. म्हणजे मुलांचे हक्क मान्य करणं, मुलांना पण काही हक्क असतात आणि त्याला आपण बांधील आहोत आणि त्या हक्कांची काहीतरी एक संहिता तयार करणं आणि ते सूत्र घेऊन जगातल्या सर्व देशांना काम करायला लावणं, हे जे घडलं हे 1989 साली घडलं. 20 नोव्हेंबर या दिवशी म्हणजे आजचा दिवस तो अ, आपण जगातल्या देशांनी या संहितेवर सह्या केल्या, ही बांधिलकी मान्य केली. तर तो दिवस त्याची आठवण स्वतःलाच करून द्यायला लागते दरवर्षी. त्यासाठी आपण हा दिवस बालहक्क दिवस आणि पूर्ण आठवडा असा साजरा करत असतो. यंदा हवामान बदलामुळे बालकांवर होणारे दुष्परिणाम असा विषय चर्चेला घेतलाय. कोविडच्या काळात सुद्धा आपण अनेक अनुभव घेतले आणि हवामान बदल या विषयाची चर्चा परत नव्याने जोरात सुरू झालेली आहे. युनिसेफ ही आंतरराष्ट्रीय संस्था या सगळ्या धोरण प्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावणारी आहे. आम्ही म्हणजे संपर्क संस्था युनिसेफ या संस्थेची पार्टनर संस्था आहोत आणि संपर्कनी सुरू केलेल्या नवी उमेद या सोशल मीडिया मंचावर आम्ही हे सगळे विषय आणण्याचा प्रयत्न करत असतो. तर पृथ्वी मोलाची मुलांच्या हक्काची हे सूत्र घेऊन आज आपण राहुलला आमंत्रित केलंय. राहुल बनसोडे Facebookवरचं एक लोकप्रिय प्रोफाईल. सोशल मीडियाचा वापर खूप जाणतेपणाने करून राहुल लोकप्रिय झालाय हे मला इथे खास नमूद करायचंय. म्हणजे राहुल कधी सनसनाटी किंवा एकांगी किंवा फेक काहीतरी फेकम फेक किंवा बदनामीकारक मजकूर असं काहीही न लिहिता, टोकाची मतं व्यक्त न करता सुद्धा तो लोकप्रिय झालेला आहे, हे लक्षात घ्यायला हवं. राहुलची औपचारिक ओळख म्हणजे तो सॉफ्टवेअर उद्योजक आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात गेली 20 वर्ष तो कार्यरत आहे. गेली 20 वर्ष म्हणजे राहुल जवळपास निम्म आयुष्यच तू घालवलंयस असं म्हणायला पाहिजे. कारण तू अवघ्या 40शीतलाच आहेस. लोकहिताची धोरणं आखली जावीत आणि लोकशाही व्यवस्था बळकट व्हावी यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणं, या प्रकारचं कामही तो करत असतो. संपर्काच्या कामाशी मिळतं-जुळतंच हे काम आहे. मुख्य म्हणजे राहुलला नाना विषयांमध्ये इंटरेस्ट आहे. मानववंशशास्त्रापासून पाककला आणि आहारशास्त्र. तो लेखक आहे. त्यांनी नाटकं लिहिली आहेत, कथा लिहिल्यात. अ, आणखी काही तो चांगलं लिहील अशी अपेक्षा असतेच नेहमी त्याच्याकडनं. वृत्तपत्रात तो नियमितपणे लिहीत असतो. पर्यावरण, चौथी औद्योगिक क्रांती किंवा एआय कृत्रिम बुद्धिमत्ता वगैरे या विषयावर त्याचं सतत चिंतन-मनन सुरू असतं. पुढे काय होईल या सगळ्याचा परिणाम असं सांगून तो कधी-कधी घाबरवत सुद्धा असतो आपल्याला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो एक सुजाण बाप आहे, पालक आहे. त्याच्या लेकासोबत तो डोंगरदऱ्यात भटकंती करत असतो आणि ते सगळे अनुभव सुद्धा आपल्याशी शेअर करत असतो. ते खूप छान वाटतं. नवी उमेदवार त्यांनी त्याच्या पालकत्वाच्या प्रवासाविषयी उत्कटपणे लिहिलेलं होतं. म्हणूनच आज हवामान बदलाचा मुलांवर होणारा परिणाम या विषयावर बोलण्यासाठी राहुल ही अगदी सुयोग्य व्यक्ती आहे. तर राहुल तुझं स्वागत. तू काही पाहुणा नाहीयेस आमच्यासाठी, आपला मित्रच आहेस. अ, तर आता तू हे लिहितोस खूप म्हणून मला पहिला प्रश्न हाच तुला विचारायचा आहे, की तू जे सोशल मीडियावर लिहितोस, वर्तमानपत्रात लिहितोस, अ, तुझ्या कथा, नाटक ह्याच्यामध्ये पण काहीतरी अशी सूत्र असतात. तर या लिहिण्याने खरोखरच काही परिणाम होतो का? असं मला तुला विचारायचं. लिहिण्याने परिणाम होतो का? तर लिहिण्याने निश्चित परिणाम होतो. अ, अ, पर्यावरणाचे विषय जे आहेत किंवा हे जे आहे एकूण एक ग्लोबल पर्यावरणाचे विषय आहेत आणि जेव्हा आपण पूर्ण पृथ्वीच्या पर्यावरणाचा विचार करतो त्याच वेळी ते स्थानिक प्रश्नही आहेत. ग्लोबल पर्यावरण किंवा पृथ्वीच्या एकूण हवामान बदलावरती किंवा त्या पर्यावरणावरती बरंच काही डॉक्युमेंटरी, बऱ्याच काही गोष्टी उपलब्ध आहेत.
पण स्थानिक पातळीवर स्थानिक भाषेत त्याची जाणीव तशा जाणीवा ज्या असतात त्या वेगळ्या असतात. त्याच्यामुळे परिसर असतो, प्रत्येकाला एक परिसर असतो, प्रत्येकाला एक हॅबिटेट असतं जिवंत गोष्टीला आणि त्या परिसराविषयी त्या परिसराकडे पाहण्याची एक दृष्टिकोन किंवा मग त्याच्याकडे कसं बघता येईल. म्हणजे साधे फुलपाखरं जरी असली किंवा कीटक जरी असली, तुमच्या परिसरात नेहमी लोकली काहीतरी उपलब्ध असतं निसर्गाचं, तर मग लोकांना त्याच्याकडे प्रेरणा कशी देता येईल त्या त्या निसर्गाकडे पाहण्याचं किंवा ते निसर्ग वाचण्याची एक दृष्टिकोन कसा देता येईल याच्यासाठी मी प्रयत्न करत असतो आणि ते करत असताना मी बरेचदा रोमॅन्टिसिझमचा आधार घेतो. त्याचं सरळ एक हेच असं आहे की माणसाचं रिलेशन हा मेसेज जर तुम्ही निसर्गाचा मेसेज प्रेमाच्या फ्रेमवर्क मध्ये देऊ शकले किंवा एम्पथीच्या फ्रेमवर्क मध्ये देऊ शकले किंवा सद्भावनेच्या फ्रेमवर्क मध्ये देऊ शकले तर तो जास्त व्यवस्थित पोहोचतो, तो आतपर्यंत पोहोचतो, कुठेतरी भावना त्याने स्टिम्युलेट होते आणि हे फार उपयोगाचं होत होतं 2 वर्षापूर्वी असं मला वाटत नाही. परंतु हे पूर्ण वर्ष मी जे निसर्गाबद्दल जे काही बोललो किंवा जे काही केलं किंवा जे काही व्यक्त झालो त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला. अशा हां. करता की मी फक्त एकटा नाही, अनेक मार्गांनी अनेक सोर्सेसने लोकांना पर्यावरणाविषयी त्यांच्या एकूण जाणीवा ज्या आहेत त्या वाढायला लागलेल्या आहेत आणि त्या इथून पुढे वाढतच जाणार आहे. तरीही त्याचा वेग कमीच आहे. सगळ्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन म्हणजे अमुक एक प्रकारची लोक फक्त पर्यावरणाविषयी जागरूक असतील आणि मग उरलेल्या लोकांनी काय करायचं ते करत नाही. प्रत्येक माणूस सभोवतालच्या पर्यावरणाविषयी जागरूक होणं महत्वाचं आहे आणि मग त्याच्यासाठी त्याचा परिसर घेऊन किंवा साधारण भारतात ज्या गोष्टी दिसतात, जे जे काही नॅचरल फिनॉमिना दिसतात, म्हणजे अशा प्रकारची फुलं किंवा अशा प्रकारचे डोंगर किंवा ऋतू जे आहे, वेगवेगळे ऋतू आणि त्या प्रत्येक ऋतूचा काहीतरी सण असतो किंवा प्रत्येक ऋतूचं काहीतरी एक वैशिष्ट्य असतं आणि ते बदल कसे निसर्गात होत जातात, ते कसे टिपायचे आणि ते फिक्शन मधून किंवा मग याच्यातून साध्या त्या फेसबुक पोस्ट मधून ते कसे स्टिम्युलेट करायच्या. कारण महत्वाचं काम आहे की फक्त विचार आहे आणि तो तसा न तसा कोरडेपणाने जर पोहोचवला तर तो पोहोचतोच असं नाही. पण त्याला जर तुम्ही एक फिक्शनची जोड दिली किंवा मग त्याला जर तुम्ही थोडा भावनाशील बनवलं तर तो व्यवस्थित पोहोचतो. ह्या वर्षी तरी तो व्यवस्थित पोहोचला, खूप जास्त पोहोचला असं मी म्हणू शकेल. तर त्याचा निश्चित उपयोग होतो. हो, तर तू म्हणालास की अगदी पटलं ते की पर्यावरण म्हणजे काहीतरी एक वेगळा विषय आहे आपल्या जगण्यापासून किंवा आता हे सगळेच विषय की बालकांची वाढ, विकास, पर्यावरण, आपला औद्योगिक विकास, माहिती तंत्रज्ञानाचा विकास वगैरे, वगैरे हे सगळं खरं म्हणजे एकच आहे. असं आपण त्याची कंपार्टमेंट्स करता कामा नयेत आणि प्रत्येक माणसाने पर्यावरणवादी असायला हवं वगैरे. हो, हो. तर याबद्दल अधिक आपण बोलणार आहोत आणि खास करून मुलांवर होणारे परिणाम आणि तुझे अनुभव. पण मला एक आपण आधी न योजलेला एक मुद्दा मला इथे आणायचा आहे, की तुला हे सगळं कसं जाणवत गेलं? म्हणजे तुझं लहानपण किंवा काय ह्याच्याशी याची सांगड कशी आहे काय ते थोडं एक सांग ना? तर मी गावात वाढलो, म्हणजे खेड्यात वाढलो. पहिली 4 वर्ष आयुष्याची 4-5 वर्ष. माझे आजोबा त्या 4 गावांच्या मिळून त्या काळी युनायटेड नेशन्सने एक किट दिलं होतं. एक अॅल्युमिनियमची पेटी असायची आणि त्या पेटीमध्ये महत्वाची जी औषधं आहेत याची तीही असायची आणि माझ्या बाबांकडे सकाळपासून अनेक लोकांची गर्दी असायची. तर कम्युनिटीज बरोबर काम करताना तिथला निसर्ग आणि सस्टेनेबिलिटी हा विषय 80च्या दशकात वगैरे तसा काही नव्हता. परंतु पर्यावरण किंवा परिसर जो आहे त्या परिसरासोबत लोकांना जसं काम करता येईल म्हणजे मार्क 3 नावाचा एक हँडपंप येतो. जो त्याला हापसा म्हणतात आपल्याकडे, जो हापसा. तर तो हापसा आमच्या गावाला बसवला जावा म्हणून जवळ-जवळ 5 महिने माझे आजोबा पायपीट करून म्हणजे आमच्या गावातून तहसील कार्यालयापर्यंत जायचे. तिथून ते परत यायचे आणि जेव्हा तो हापसा आला म्हणजे जेव्हा तो हँडपंप आला तेव्हा किती ती गोष्ट आमच्यासाठी मोठी होती किंवा किती महत्वाची होती हे एक. दुसरं
की माझ्या गावाचं नाव त्या नदीच्या गावाच्या नावाने पडलं होतं. म्हणजे गोई नावाची नदी आहे आणि मरळ गोई असं माझ्या गावाचं नाव आहे. तर मरळ नावाचा एक मासा असतो, स्पॉटेड असा, तुम्ही बघितला असेल. आणि आमच्या गावाला त्या माशाचं स्पॉनिंग ग्राउंड होतं. म्हणजे ती नदी येऊन अशी विस्तारली जायची आमच्या गावापाशी. म्हणजे प्रचंड मोठं त्याचं सपाट असं उथळ तळं बनायचं आणि त्या तळ्यात मग असंख्य मासे, साप, पक्षी आणि खूप सारं काही जीवन होतं. तर आयुष्याची 4 वर्षे माझ्या आजोबांनी मला तिथे वाढवलं. म्हणजे मी पालकांकडे कमी वाढलो आणि त्या काळात. तर त्याच्यामुळे तो निसर्ग कसा वाचायचा किंवा या प्राण्याला काय म्हणतात आणि तो प्राणी दुसऱ्यावर कसा डिपेंड असतो किंवा मग एकूण अन्न साखळी कशी चालते किंवा एकात एक गोष्टी कशा गुंफलेल्या असतात. आणि मग ती मासे जे आहेत ते तिथे अंडी द्यायला यायचे. म्हणजे तो एक स्पॉनिंग ग्राउंड होतं. म्हणजे जसं ते आमचं गाव होतं माणसांचं, तसं ते त्या माशांचं गावही होतं. आणि त्यामुळे ते गाव जे आहे ते माझ्या म्हणजे याच्यात पेरलं गेलं. आणि दुसरी गोष्ट की माझ्या आजोबांनी ही गोष्ट सांगितली होती, की आपल्या किती पिढ्या, 40 पिढ्या का 50 पिढ्या का 100 पिढ्या त्या याच्यापाशीच राहतायत, त्या गावापाशीच राहतात. म्हणजे ते आपल्या रक्तात आलेलं आहे. तर ते मला तसं न तसं मिळालं आणि या जाणीवा निसर्गाविषयी, कारण जेव्हा आम्ही नाशकातही राहिलो, तर नाशिक हे ब्रिटिशांनी वसवलेलं शहर आहे. त्याच्यामुळे ते त्यांचं प्लॅनिंग जे होतं, ते प्रचंड नीट होतं. पुन्हा इथे प्रोटेक्टेड एरियाज खूप आहे. म्हणजे करन्सी नोट प्रेस आहे. त्याच्यानंतर याचं प्रेसही आहे, फेडरल प्रेसही आहे, आर्टिलरी बेस आहे, एअर फोर्स स्टेशन आहे. तर हे सर्व प्रोटेक्टेड एरियाज होते. प्रोटेक्टेड एरियाज असल्याने तिथे जंगल तोड किंवा उंच बांधकामं किंवा हे अलाउडच नव्हतं. त्याच्यामुळे मी कॅनोपी खाली वाढलेला माणूस असं जर तुम्ही म्हटलं, की मी फक्त झाडाखालीच जगलो आहे. झाड जर नसेल माझ्या आजूबाजूला तर मला अस्वस्थ व्हायला होतं. म्हणजे हे म्हणजे झाड जर नसेल तो आणि पूर्ण रस्ते सगळे आमचे झाडांनी वेढलेले आहेत. तर ती एक सुरक्षितता जी आहे याच्या खाली, तर ती नेहमी ती सुरक्षितता मला वाटत राहिली आणि जसं मग ते कमी व्हायला लागलं. काही ठिकाणच्या रस्त्यावरची झाडं कमी व्हायला लागली किंवा मग ज्या डोंगरात मी लहानचा मोठा झालोय, तो डोंगर खाणीत फोडायला लागला. तर ते त्रास व्हायला लागला त्याचा. मी एक साधारण 16 वर्षाचा होतो तेव्हापासून या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. आणि मग ते करत की हे का केलं जातंय? हे कुठून केलं जातंय? काय या गोष्टी होतात? आणि याच्यानंतर अ, शेवटी ते कुठे येऊन पोहोचलं तर माणसाची हाव किंवा माणसाची भूक ही किती लांबपर्यंत जाऊ शकते आणि त्यातून हे सगळं होतंय ते कळाल्यानंतर मग मला माझा परिसर कसा वाचवता येईल, मला माझं शहरातलं पर्यावरण कसं वाचवता येईल आणि त्या पर्यावरणाचे जे प्रश्न आहेत ते ग्लोबल पातळीवर ठिकठिकाणी असेच चालू आहेत. याच्यापेक्षा जास्त भयंकर रित्या निसर्गाचा ऱ्हास होतो आहे. हे कळल्यानंतर म्हटलं ही कम्युनिटी मुव्हमेंट आहे आणि त्यात विशेष काही नाहीये. माणूस नावाचा प्राणी निसर्गात जन्माला आला, निसर्गासोबत राहिला आणि आपल्याला निसर्गासोबत जगायचंच असतं. किती जरी भिंती बांधून घेतल्या किंवा किती जरी तुमचा बंगला मोठा केला, तरी तो परिसरापेक्षा मोठा होत नाही. तुम्हाला जगायला हे लागतं. सो त्या तळमळीतून म्हणा किंवा त्या भावनेतून म्हणा किंवा त्या एक बेसिक, कारण मी तसाच वाढलो आहे आणि मला तसंच जगायचं. म्हणजे मला श्रीमंत व्हायचंय का किंवा मला करिअर करायचंय का किंवा हे त्याही पेक्षा महत्वाचं की जो निसर्ग आहे मला त्यात व्यवस्थित जगायचं, तो व्यवस्थित असलाच पाहिजे. मग मी याच्यात किती सक्सेसफुल होईल किंवा अनसक्सेसफुल होईल तो विषय नाही. बट म्हणजे निसर्ग महत्वाचा आहे जगण्यासाठी. तो इम्पॉर्टंट तर बॅकग्राऊंड आहे. तुला हां. असं लहानपण लाभलं हं. आणि पण त्यापेक्षा वेगळं लहानपण तुझ्या लेकाचं आहे. हो. स्टीव्हचं आणि हां. म्हणून आम्ही ऍक्च्युली तू ते त्याचे व्हिडिओ फेसबुकवर नेहमी शेअर करतोस भटकन हं. तिचे. म्हणून दोघांनी एकत्रच गप्पा मारायला यावं असं सुचवलं होतं तुला. हं, पण हं. ते जमणार नाही असं लक्षात आल्यावर आपण स्टीव्हचा एक वेगळा व्हिडिओ केला हो. हां. तयार आणि तो आजच पोस्ट केलाय थोड्या हां. वेळापूर्वी पण आज नवी स्टीव्ह आहे उमेदला. माझ्यासोबत म्हणजे इथे. तो स्टीव्ह आहे म्हणूनच मी हे बोलतेय. तर तर मला काय म्हणायचंय तुला, की तुला हे लाभलं. आता मी तर तुझ्यापेक्षा 20 एक वर्षांनी मोठी म्हणजे तुझ्या वरच्या पिढीची आहे. हं. तर मला काही माझं सगळं शहरातच बालपण गेलं.
त्यामुळे आमचा परिसर आणि निसर्ग वेगळा होता. आता हम्म, तुझ्या लेकाचं पण म्हणजे पुढची पिढी आणि विशेषतः जसजसं नागरीकरण, शहरीकरण होत जातंय, हम्म, तसतसं निसर्गाचा इतका सहवास आणि हे असं मिळणं अशक्य होतं मुलांना. हम्म, हम्म, तर मग अशा वेळेला ही जाणीव मुलांमध्ये कशी काय जागी करायची? तू जे करतोयस तो हा एक प्रयत्न आहेच. हम्म, तू स्टीव्हला थेट तिकडे घेऊन जातोस, पण प्रत्येकालाच हे जमेल असं नाही ना. हम्म. तर प्रत्येकाला ते जमेल असं नाही. तर याच्यासाठी मी फुलपाखरांचं उदाहरण देतो, की फुलपाखरं साधारणपणे कुठेही असतातच. म्हणजे ते मेट्रोमध्ये फारच कमी असतात त्याच्यामुळे हे. आणि मग फुलपाखरं असतात त्याची झुडपंही असतातच. म्हणजे ज्या ज्या झुडपावर ते फुलपाखरू ठरलेलं असतं किंवा एक तो प्राकृतिक आवास असतो. तर ते छोट्या गोष्टीपासून म्हणजे एकदम थेट जंगलात जाण्या अगोदर परिसरात कुठे ना कुठे एखादं झाड उभं असतंच. मग ते झाड कुठलं आहे, त्याला फुलं कधी येतात, किंवा मग त्या झाडाचं नाव काय आहे, किमान एवढी माहिती जरी आपण मिळवू शकलो आणि ती मुलांना देऊ शकलो तर त्यांचं काहीतरी रिलेशन तयार होतं. पण लक्षात घ्या, मुलांचा निसर्गाप्रती, ज्याला अॅनिमिझम म्हणतो आपण, की वनस्पतींना भावना असतात किंवा प्राण्यांना सुद्धा भावना असतात किंवा खारुताईला पर्सनॅलिटी असते. हे आपल्याला तेवढं जाणवलंच असेल असं नाही, पण मुलांना ते जाणवतं, कारण अॅनिमेशन पट जे आहे, पिक्सारचे अॅनिमेशन्स आहेत किंवा डिझनीने बनवलेले अॅनिमेशन्स आहेत, की त्यात ते प्राणी बोलतात, भांडतात, प्रेम करतात, त्यांना काहीतरी हे असतं. तर मुलांचा दृष्टिकोन ऑलरेडी तसा डेव्हलप असतो, की हो, प्राणी असे वागतात बरं का, किंवा प्राण्यांना सुद्धा पर्सनॅलिटी असते बरं का, किंवा मग त्यांच्यात सुद्धा रिलेशनशिप्स असतात बरं का, त्यांच्यात सुद्धा कोणीतरी शिकवणारा असतो बरं का. तर त्यांना अॅनिमेशन मधून हे ऑलरेडी क्लिअर झालेलं असतं. आणि दुसरी गोष्ट, की मायक्रोस्कोपिक विजन म्हणजे आपल्याला निसर्गाकडे बघताना आपण थेट रेषेत बघता, म्हणजे माझी जनरेशनही आणि त्या अगोदरची जनरेशनही ते थेट बघतात आणि एक ढोबळ आकलन निसर्गाचं होतं. मायन्यूट आकलन जे आहे, छोट्या गोष्टीतलं आकलन जे आहे, ते मुलांना जास्त चांगल्या प्रकारे आत्ताच्या परसीव्ह करता येतं. ही एक गोष्ट. दुसरी, की वाहतं पाणी, ही पुन्हा ही 70,000 वर्षे तरी किमान जुनी गोष्ट आहे आणि त्याही पेक्षा जास्त, की वाहतं पाणी दिसल्यानंतर माणूस नावाचा प्राणी आनंदी होतोच. आता तो नेमका का होतो किंवा कसं होतं, पण पाण्यासाठी इतका जो हे आहे एकूणच संघर्ष प्रत्येक जीवाला करावाच लागतो. पण माणसासाठी पाण्याच्या व्याख्या आणखी विस्तीर्ण आहे, कारण त्याच्यामुळे त्याला एक सिक्युरिटी येते, एक ॲश्युरिटी येते. जिथे कुठे वाहतं पाणी दिसतं तिथे. तर त्याच्यामुळे ही एक गोष्ट मुलांना तुम्हाला 6 महिन्यातून एकदा, वर्षातून एकदा किंवा मग 3 वर्षातून, म्हणजे 3 महिन्यातून एकदा अशी तुम्हाला ती करायलाच पाहिजे. तर त्यासाठी मग तुम्हाला थोडं बाहेर जावं लागलं किंवा मग थोडे स्पॉट्स हे करावे लागले. आणि प्रत्येक परिसराच्या आसपास साधारण 2 किलोमीटर किंवा 3 किलोमीटरच्या याच्यात कुठेतरी एखादी मोकळी जागा असतेच, आणि मोकळी जागा जर असेल तर तिथे काहीतरी निसर्गही असतोच. तर तो नेमका शोधायचा कसा? एकदम सिनिक असलं पाहिजे किंवा एकदम Instagramवर फोटो टाकण्यासारखंच असलं पाहिजे, असं काही नाही. छोट्या गोष्टी असतात, तर त्या तशा. आणि तर काहीच हे नसेल, पूर्ण अर्बनायझेशन झालेल्या एरियात जर तुम्ही राहत असाल, तर तिथे पार्क्स तरी असतातच, छोटीशी पार्क्स तरी असतातच. मग त्या पार्क्स मधले एकूण फुलझाडं काय आहे किंवा एकूण हे काय आहे? दुसरी गोष्ट आहे तो हिरवा रंग. हिरवा रंग हा शांत, डोळ्यांना शांत वाटणारा असा तो रंग आहे. आणि निसर्गात तो विपुल प्रमाणात उपलब्ध असतो. निसर्ग म्हणजे हिरवा रंग हा बेस रंग आहे असं जरी समजलं जमिनीवरच्या निसर्गाचा, आणि तो डोळ्यांना मिळेल त्या मुलाच्या, किमान त्याला तो हिरवा थोडा मग त्याच्यासाठी गॅलरीत तुम्हाला 4 झाडं लावावी लागतील. आता पुन्हा गॅलरीत झाडं लावताना लोक फुलं मोठी होतील किंवा हे काहीतरी तर त्याच्यापेक्षा जास्त हिरवळ असेल, डोळ्यांना थंडावा देईल अशी काहीतरी गोष्ट असेल, असं छोटासा निसर्गाचं छोटस चित्र. आणि मग तुम्ही ते मुलाला असाइन करू शकता, की बाबा ही तुझी कुंडी आहे, टोमॅटोचं बी त्याच्याकडून घेत, की ते बी तू टाक. आणि ते बी जेव्हा रुजून येतं किंवा त्याच्यातून जेव्हा हळूहळू झाड मोठं व्हायला लागतं, तेव्हा त्याला कळतं हे माझं झाड आहे, ही मी लावलेलं आहे आणि ते त्याच्यातून काहीतरी येतं आहे.
किंवा मग निसर्गजन्य विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. म्हणजे माझं घर जिथे कुठे आहे तिथून 10 किलोमीटर एक्झिट मारल्यानंतर मला डोंगर उपलब्ध आहे, दऱ्या उपलब्ध आहेत, त्याच्यानंतर नद्या उपलब्ध आहेत, मल्टिपल नद्या उपलब्ध आहेत, तलाव उपलब्ध आहेत, तळी उपलब्ध आहेत. सगळ्यांना असं असेलच असं नाही. पण जर अशा निसर्गात तुम्ही राहत असाल तर मग ते जास्त उपयोगाचं आहे. कारण मग तुम्ही त्यांना असंही सांगू शकता, की डोंगराचा हा भाग तुझा आहे. डोंगराचा हा भाग तुझा आहे किंवा हा डोंगरच तुझा आहे. हे सांगितल्यानंतर ते मूल अधिक जास्त प्रकारे त्या इकोसिस्टम बरोबर केअर करायला लागतं. साधारण मुलांसोबत हे असं इंटरॅक्शन असावं किंवा असायला हवं, असा माझा अप्रोच असतो. तू एकदा असं म्हणाला होतास, आपण गप्पा मारत होतो तेव्हा, की मी माझ्या मुलाला झाडावर चढायला शिकवणार. हम्म. कारण झाडावर चढणे हे स्किल पुढच्या पिढीला येणं खूप आवश्यक आहे. तो आपला विषय औद्योगिक क्रांतीमुळे जे बदल होणार हम्म. आहेत हम्म. वगैरे, आणि जग सगळं कसं बदलणार आहे, आणि हम्म. एरवी पण असं म्हटलं जातं, की मोठं काहीतरी संकट आलं तर आदिवासी एखाद वेळेला वाचेल, पण वाचेल. शहरातला माणूस वाचण्याची शक्यता कमी. कमी आहे. या संदर्भात आपलं बोलणं चाललं होतं. हो. त्याच्याबद्दल थोडं काही सांगशील का? तर त्याच्यात प्रिन्सिपली एक गोष्ट अशी आहे, की एक म्हण अशी आहे, हेमू आणि मी वापरतो कधी कधी ती, की माकड झाडावरून खाली उतरलं आणि त्याचा माणूस झाला. सो ही ही फंडामेंटली लक्षात घेण्याची गोष्ट आहे, की प्रायमेट्स जे आहेत, ज्या ज्या प्रजातीचा माणूस आहे, तसेच चिंपॅन्झी आहेत आणि बोनोबो आहेत, यांचा आद्य पूर्वज जो होता तो झाडावर होता. तर त्याच्यामुळे ती एक लिंक जी आहे ती बरीच जुनी, जवळजवळ 55 लाख वर्षे जुनी लिंक आहे ती. तर झाड हे आपल्यासाठी म्हणजे प्रायमेटसाठी किंवा माकड, नरवानर आणि आपण सेपियन्स ज्या प्रकारात येतो, तर झाड हे आपलं पहिलं हॅबिटॅट होतं. आणि मग त्या हॅबिटॅटमध्ये, कारण झुडुपं जी आहेत ती ते उंचीने कमी असतात, पण त्यात माकडांना उपयोगाचं फार काही मिळतं असं नाही. झाडावरती फळं असतात आणि कुठलं फूड सेफ, हा माणसासाठी खायला सेफ असतं, म्हणजे निसर्गातल्या नॅचरल कुठल्या गोष्टी माणसासाठी सेफ खायला असतात, साधारणपणे माकडांना ज्या सेफ असतात, जी फळं माकडं खातात ती माणसंही खातात. सो इट्स अ व्हेरी प्राईम रिफ्लेक्स तो डोक्यात आपल्या असतो झाडावर जेव्हा चढतो आणि उतरतो. तर ती ही लिंक आहे आणि ती लिंक डोक्यात जेव्हा एम्बेड होते, तेव्हा माणसाला कळतं की आपणही एक जीव आहोत. जशी खारुताई असते किंवा मोर असतो किंवा कोंबडा असतो किंवा मग मासे असतात, तसं आपणही एक जीव आहोत. अदरवाईज माणूस स्वतःला फार वेगळा समजतो निसर्गापासून, आणि त्याचं इंटरप्रिटेशन जे असतं निसर्गाच्या इतर प्राण्यांच्या सगळ्या याच्याबद्दल, ते खूप वेगळं असतं. सो इन ऑर्डर टू अंडरस्टँड वी आर वन ऑफ द ॲनिमल. आणि दुसरी गोष्ट की झाडावर भरपूर मुंग्या असतात. 15 प्रकारच्या मुंग्या वेगवेगळ्या असतात. तर त्या मुंग्या एकदा चावल्या पाहिजे. त्या मुंग्या जर चावल्या नाही लहान मुलांना, तर कारण लहान मुलाची इम्युनिटी जी असते ती लर्निंग फेज मध्ये असते. म्हणजे 2 गोष्टी असतात. लहान मुलाचं मेंदू ही गोष्टी शिकत असतो आणि त्याचं शरीरही काही गोष्टी शिकत असतात. त्याची फुफ्फुसही काही गोष्टी शिकत असतात आणि त्याचं हृदय काही गोष्टी शिकत असतात. तर ह्या लर्निंग फेज मध्ये जे बेसिक इन्स्टिंक्ट्स आहेत माणसाचे, ते ट्रिगर झाले पाहिजे. आणि त्याच्यासाठी झाड चढणं, म्हणजे काही लोकांना आयुष्यात एकदाही मधमाशी चावलेली नसते. आणि इंडस्ट्रीत आज तुम्ही भरपूर मध गेलं तर तुम्हाला 50 रुपयाला, 60 रुपयाला किंवा 100 रुपयाला भरपूर मध विकत मिळतो. पण तोच मध जर तुम्हाला निसर्गातून मिळवायचा असेल तर मग तुम्हाला काहीतरी लागतं. तर जे काही बनतंय ते असंच फॅक्टरीमधून येत नाही. ते कुठेतरी तयार होतं मधमाशीला. मग त्याला मधमाशी चावेल तेव्हा मग सांगता येईल ना, का चावली बाबा तुला मधमाशी? कारण तू तिच्या घरावर गेला ना, तू तिचं फूड पळवत होता असं तिला वाटलं असेल. त्याच्यामुळे मग ती तुला चावली. आणि ह्या छोट्या-छोट्या गोष्टी असतात आणि ह्या ज्या वयात शिकवल्या गेल्या पाहिजे, त्या वयात शिकवल्याच गेल्या पाहिजे. अन्यथा ती मुलं नंतर वेगळी होतात. त्यांचं एकूण आजकाल जी मानसिक याच्यातून आपण जातो आहोत, सध्या मानसिक परिस्थितीतून जात होतो, एक मोठा वर्ग जो आहे,
तो डिप्रेस होतो किंवा मग अँझायटी होते किंवा मग नानाविध मनोविकाराच्या कंडिशन्स तयार होतात. तर त्यातल्या कितीतरी कंडिशन्स ह्या पूर्णपणे टाळता येऊ शकतात. तर हे मानसिक लसीकरण आहे असं समजा, की त्याच्याने तुमच्या बुद्धीचा विकास जो आहे आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट की ह्या मुलांची इम्युनिटी जी आहे ती लर्निंग फेज मध्ये आहे आणि तुम्हाला मला आत्ता धोका आहे, अजूनही तो तसाच आहे. त्या मुलांना कसलाही धोका नाही. म्हणजे ही जनरेशन त्यांच्यावर सस्टेन होते आणि ती जगू शकते. तर मग अशा काळात आपण त्यांना येणाऱ्या काळासाठी आणखी तयार केलं पाहिजे आणि मग त्यातून हे होणार म्हणजे शारीरिक शिक्षण, बौद्धिक शिक्षण जसं गरजेचं असतं, तर शारीरिक शिक्षण म्हणजे फक्त पीटी आणि मास ड्रिल नाही, तर त्या शरीराला विविध कंडिशन्स मध्ये जगण्यासाठी अडॉप्ट करणं आणि मग त्याची सुरुवात झाडावर चढण्यापासून होते असं मला वाटतं. अर्थात त्यानंतर लगेच पाण्यात पोहताही यायला पाहिजे मुलांना. मुलं जेवढ्या लवकर पोहायला शिकतील तेवढं ते बरं असतं. तो एक दुसरा रिफ्लेक्स आहे. आणि रिगार्डलेस मुलं डॉक्टर बनतील, इंजिनियर बनतील किंवा सोशल वर्कर बनतील किंवा पॉलिटिशियन्स बनतील किंवा आणखी काही बनतील, पण निसर्गाचं ही ट्रेनिंग कुठेही वाया जात नाही. ते काहीही बनतील नंतर आपल्या जगात, माणसांच्या जगात, पण पूर्ण एकूण जग जे आहे ते एकूण जगाचं ट्रेनिंग त्यांचं व्यवस्थित झालं पाहिजे, फक्त माणसाच्या जगाचं नाही. ते तू छान म्हणजे अगदी प्रत्येकाला त्यातनं काहीतरी मिळेल, सापडेल असं तू सांगितलंस. हम्म, आता असं आहे की जरी व्यक्तिगत पातळीवर कोणी काही करत असेल, तरी सुद्धा धोरण म्हणून हम्म, एक पूर्ण एक राज्याचं, देशाचं, हम्म, अख्ख्या शहरातली मुलं, हम्म, राज्यातली मुलं, देशातली मुलं, जगाचं हम्म, म्हणून. तर ते धोरण हे सगळं लक्षात घेता आता तू जे हम्म. सगळं सांगितलंस पर्यावरण आणि त्याची कशी जोपासना करणं आवश्यक आहे आणि मुलांना हवामान बदलापासून रोखणं. तर हम्म. या सगळ्यासाठी धोरणाची दिशा आहे सध्या ती योग्य आहे का? किंवा कुठची असायला पाहिजे किंवा दुसऱ्या कुठल्या असे तुला प्रयोग सांगता येतील का, की जिथे काहीतरी यश मिळवून दाखवलंय? त्यांनी काहीतरी अच्छा. चांगले बदल घडलेत, की जे आपण अडॉप्ट केले पाहिजे, असं काही ह्याच्याबद्दल थोडंसं बोल ना? अं, तर शैक्षणिक धोरणाबद्दल विचार करायचा झाला तर एक प्रसंग छोटासा झालेला मी सांगतो. की माझा मुलगा पहिल्या किंडर गार्डन मध्ये होता, म्हणजे तो 3 वर्षाचा किंवा 3.5 वर्षाचा असेल आणि तिथे ते शिकवत होते ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल आणि मग त्यांनी एफ फॉर फिश किंवा एफ फिश असं दाखवलं. तर याने सहजपणे विचारलं की तो कुठला फिश आहे. आता त्याच्या टीचरला मासा ही खाण्याची गोष्ट असते हे माहित होतं आणि त्याच्यामुळे ती म्हणे इट्स अ फिश. म्हणे व्हॉट व्हॉट काइंड ऑफ फिश, व्हॉट काइंड ऑफ फिश. शी सेड इट्स अ फिश. अँड देन त्याच्यानंतर हा इमिजिएटली तिला मराठीत बोलला त्या टीचरला की मला तुमची काही गरज नाहीये, कारण तुम्हाला त्या माशाचं नाव सांगता येत नाही. आता याला जवळजवळ 10 माशांची जर नावं माहित असतील, 20 माशांची नावं जर माहित असतील आणि त्याच्या टीचरला जर माशांचं नावच माहिती नसेल आणि पुन्हा त्याच्याकडे त्यांचा माशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन म्हणजे नॉन व्हेजिटेरियन लोक खातात ती गोष्ट जिचा वास येतो, असं जर असेल तर मग अशा बायसेसमुळे किंवा अशा याच्यामुळे निश्चितच त्या मुलांचा हे होतं, नुकसान होतं. सर्वे मधून मला असं दिसलं आहे की मुलांना 10 पेक्षा जास्त झाडांची नावं सांगता येत नाही. काही मुलांना फक्त आंब्याचं झाड दाखवता येतं. बाकी झाडांची नावं काय आहेत किंवा तर परिसरात असलेले जीवजंतू आणि परिसरात असलेली झाडं आणि परिसरात असलेलं हे याचं किमान म्हणजे परिसर अभ्यास हा साधारण मला वाटतं 1990 पासून महाराष्ट्र सरकारने अवलंबिलेला हे आहे आणि आता 30 वर्षात परिसर अभ्यास या विषयाने किती प्रगती केली किंवा जे लोक परिसर अभ्यास शिकून निघाले होते त्यांना पुढे त्याचा उपयोग झाला का किंवा ते आचरणात आलं का, त्याचा एक फॉलोअप घेतला पाहिजे की आतापर्यंत राबवलेल्या धोरणांचं काय झालं आणि त्याच्यानंतर पुढे
ईव्हीएस नावाचा विषय स्टडीमध्ये आहे, मुलांच्या अभ्यासक्रमाचा तो भाग आहे, मला माहित आहे. पण त्या ईव्हीएस मध्ये सध्या जे काही शिकवलं जातं, म्हणजे मोस्ट इंडियन मेन वेअर शर्ट अँड पॅन्ट अँड मोस्ट इंडियन विमेन वेअर सारीज अँड पुट बिंदीज, त्यांना स्टिरिओटाइप्स शिकवले जात आहेत पर्यावरणाच्या अभ्यासाच्या नावाखाली. तर हा सिलेबस जो आहे तो पूर्णतः रिवाइज केला पाहिजे आणि तो फक्त मार्कांचा विषय न राहू देता तो जगण्याचा विषय आहे. कारण जेवढी पृथ्वी आपल्याला उपभोगायला मिळाली ती आपण उपभोगून घेतलीये आणि आता जी काही उपभोगतो आहे ती ह्या पिढीकडून उपभोगतो आहे. आणखी 10 वर्षांनी ते पाणी जेव्हा प्रचंड खराब होईल आणि पिण्याच्या पाण्यासाठी जर ₹200 रोज मोजावे लागले, तर हे लोक म्हणतील की आई बाबा तुम्ही ते पाणी खराब का केलं? हा प्रश्न आहे. वी आर बॉरोइंग अप फ्रॉम देम. तर हे खरंच त्यांचं खरंच. आहे. हे त्यांच्याकडून आपण ते हिसकावून घेतो आहे किंवा ओरबाडून घेतो आहे किंवा आपल्याला पर्वा नाहीये उद्याची म्हणून. पण त्यांना त्या जगात जगायचं आहे आणि त्यांना जर त्या जगात जगायचं आहे तर त्यांना हे कळायला पाहिजे की त्यांच्याकडून काय हिसकावून घेतलं जात आहे, कारण हा त्यांचा अधिकार आहे. मलाही जर 20 वर्षापूर्वी कोणी सांगितलं असतं की तू 40 वर्षाचं जेव्हा होशील तेव्हा हे तळ इथे असणार नाहीये, या डोंगरावर तू फिरतो वगैरे, हे इथे आम्ही ठेवणार नाहीये, आणि मी तर त्यांना तिथेच बोललो असतो की नाही, हे तुम्ही माझ्याकडून घेऊ शकत नाही. तर हम्म. जर ह्या मुलांना पुढची 40 वर्षे, 50 वर्षे, 100 वर्षे जे काही आहे ती या पृथ्वीवर काढायची आहेत आणि ती दिवसेंदिवस जर खराब होत जाणार असेल परिस्थिती, तर निश्चितपणे आपल्याला त्यांना सांगावं लागेल की तुम्ही कुठे राहता आहे, काय तुमचं आहे, नॅचरल रिसोर्सेस काय आहेत, आणि हे तुम्हाला तुमच्या पिढीसाठी जर टिकून ठेवायचे असतील, स्वतःसाठी जर टिकून ठेवायचे असेल, तर तुम्ही काय केलं पाहिजे आणि त्या हिशोबाने ते पूर्ण रिवाइज केलं पाहिजे धोरण. म्हणजे त्याच्यानंतर पृथ्वी पृथ्वी सगळ्यात आधी मुलांच्या हक्काची हो, आहे. त्यांच्या हक्कांची आहे. कारण आपल्याला जे काही करायचं होतं ते आपलं सगळं करून झालं आहे. अर्थात हा काही संतपणा आहे किंवा मला विरक्ती आली आहे आयुष्याची असं नाही. पण किमान पातळीवर जी सुख जागतिकीकरणानंतर आपल्याला मिळणार होती किंवा मिळायची होती ती आपल्याला मिळाली. आज बऱ्याचशा लोकांना, सर्व लोकांना मी म्हणणार नाही, पण बऱ्याचशा लोकांना पोटभर अन्न मिळतं. आता ते पोटभर अन्न जिथून कुठून येतंय ती जी व्यवस्था आहे त्यातही बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्यावर काम झालं पाहिजे. परंतु इकडच्या बाजूला विचार जर केला तर नंतर असं होईल की फक्त पैसे असून सगळ्याच गोष्टी होतात असं नाही. आपण लॉकडाऊन मध्ये बघितलंय की फक्त पैसे असून चालत नाही, ती वस्तू उपलब्ध असावी लागते, ती कोणीतरी आणून द्यावी लागते. आणि पैसे खाता येत नाहीत किंवा त्याचं कालवण बनवून त्याच्यात पोळी चुरून खाल्ली, पैशाचं कालवण बनवलं तरी ते न्यूट्रिशियस होणार नाही, एडिबल असणार नाही. तर धोरण जे आहे ते त्या हिशोबाने ठरलं गेलं पाहिजे जगण्याच्या अनुषंगाने. फक्त करिअर किंवा फक्त हे करण्याच्या, पुन्हा आपल्याला 10-15 वर्षात नेमका इंडस्ट्री कुठे असेल, नेमका जग कुठे असेल, त्या जगाच्या गरजा काय असतील, त्या जगात कुठल्या प्रकारचं करिअर चालू असेल, हे अजिबात आपल्याला त्यावर काहीही फिक्स सांगता येत नाही. त्याचं आपल्याकडे काहीही एक्झॅक्ट हे उपलब्ध नाही की हा हे असंच होणार आहे. त्याच्यामुळे मग आता माझा मुलगा 10 वर्षाचा आहे आणि तो इंजिनियर बनावा म्हणून मी आत्ताच IIT ची तयारी करायला घेतो. तो 12 वर्षाचा होईल तेव्हा जग कुठे असेल ते आपल्याला माहित नाही. आणखी 2 वर्षांनी होईल तर मूलभूत ज्ञान जे आहे जगण्याच्या याच्या आणि माध्यम आता स्ट्रॉंग उपलब्ध आहेत की टीचरला जर एखादा विषय माहीत नसेल तर तो त्या शिकू शकतात. तर सगळ्यात अगोदर शिक्षक हे केले पाहिजेत. आणि मी हुशार आहे किंवा मी फार छान लिहितो हे आपण ओपनिंगला तर म्हटलोच, पण मग त्यापेक्षा की माझ्यासारखे आणखी 100 लोक असतील, माझ्यासारखे आणखी 1000 लोक असतील पूर्ण महाराष्ट्रात की त्यांना किमान वनस्पतींचं काहीतरी ज्ञान आहे, किमान प्रजातींचं काहीतरी ज्ञान आहे, अशा लोकांनी पुढे येऊन शाळेबरोबर काम करून की ह्या गोष्टी अशा अशा असतात त्यांना जर शिकवलं तर त्या योगे मग आणि असं काम केलं जाऊ शकतं. म्हणजे असं एक आणि असं शिकण्या अगोदर काही पालक खरंच मुलांना निसर्गाबद्दल जास्त शिकवतायत जे त्यांना शाळेतून मिळतच असं आहे असं नाही. तर मग अशा पालकांनाही आपण विचारलं पाहिजे की तुमचा मुलगा हुशार झाला किंवा तुमच्या मुलाला समजलं, आम्हाला कदाचित ते नाही माहिती, तर मग आमच्या मुलाला ते कळायला नको का? आमच्या मुलाला पण कळायला पाहिजे. सो when there is a knowledge sharing, when there is a emotional knowledge sharing,
अक्रॉस द स्पेक्ट्रम, तेव्हा ते काम म्हणजे कम्युनिटी बेसिस वरती लोकांनी एकत्र येऊन करण्याचं ते काम आहे. ते असंच फक्त याच्यातून होणार नाही, पण त्याचं काहीतरी व्यवस्थित धोरण आखलंच गेलं पाहिजे आणि ते शैक्षणिक धोरणातच त्याचा अंतर्भाव असला पाहिजे. दुर्दैवाने हा पॉलिटिकल प्लॅटफॉर्म नाहीये, त्याच्यामुळे मला त्याच्यावर कमेंट करायचं नाही. पण आपलं शैक्षणिक धोरण किंवा जगभरातलं शैक्षणिक धोरण जे आहे, तर ते जिथे कुठे जशी काही ती सत्ता आहे, ते धोरण ते राबवत आहेत आणि त्यात त्यांना हा विषय जर दिसत नसेल, तर त्यांना हा विषय दिसला पाहिजे. कारण प्रत्येक जे धोरण राबवणारे लोक असतात किंवा धोरण आणणारे लोक असतात, त्यांचे स्वतःचे काहीतरी पॉलिटिकल साइट्स ठरलेले असतात, त्यांचा काहीतरी अप्रोच ठरलेला असतो. त्यांना अमुक एका प्रकारचा इतिहास हवा असतो, अमुक एका प्रकारचा हे हवं असतं. पण विज्ञान जे आहे ते तसं तसंच आहे आणि ते तसं तसंच इम्प्लिमेंट केलं जावं. तर दुर्दैवाने विज्ञान जे आहे त्याच्यावर बॅक अँड फोर्थ इतक्या म्हणजे छद्म विज्ञान ज्याला म्हणता येईल, ते इतकं जास्त वाढायला लागलं आहे माध्यमांमध्ये. त्याच्यामुळे ते पालक जे आहेत ते पहिल्यांदा छद्म विज्ञानाचा बळी पडतात आणि त्याच्यातून मग त्यांचं मूल जे आहे ते त्या विज्ञानाशी व्यवस्थित हे करू शकत नाही. आणि विज्ञान ही फक्त मार्क मिळवण्याची वस्तू नाहीये, तर ती पुढे जगायची गोष्ट आहे पुन्हा. त्याच्या बेसिसवरच तुम्ही जर जगणार आहात, तर मग त्यासाठी धोरण जे आहे ते लाँग टर्म धोरण ठरवलं गेलं पाहिजे, की हे एकाच वर्षात बदलणार नाही किंवा हे 4च वर्षात बदलणार नाही. तर 10 वर्षानंतर आज जे मूल दुसरीत जे काही विषय शिकतो आहे, 10 वर्षानंतरही त्याला त्या गोष्टींचा उपयोग झाला पाहिजे, ते त्याच्या लक्षात राहिलं पाहिजे, ते त्याच्या आचरणात राहिल्या पाहिजे. आणि त्यासाठी अगोदर जसं मी म्हटलं, की 30 वर्षाचं धोरण अगोदर तपासलं गेलं पाहिजे, की त्याचं नेमकं काय झालं. आज माझ्या वयाचे जे लोक आहेत किंवा माझ्यापेक्षा साधारण 5 वर्ष लहान जी लोक आहेत 32-33 वर्षांची, तर त्यांना विचारलं गेलं पाहिजे, की तुम्हाला शाळेचा अभ्यासक्रम आठवतो का? त्याच्यात असा-असा विषय होता आठवतो का? त्यात तुम्ही काय केलं होतं आठवतं का? आणि आता तुम्हाला मुलं असतील, तर तुम्ही त्याचा काही उपयोग तुमच्या मुलांना शिकवण्यासाठी होतोय का? तर ते धोरण या विषयावर ते ते बरंच गुंतागुंतीचं प्रकरण आहे. पण ते असं ह्या अप्रोचने मला वाटतं कदाचित हा एक अप्रोच मी प्रपोज करू शकेन, की त्याच्याने उपयोग होईल. अ, माझ्या सहकाऱ्यांना काही प्रश्न विचारायचे असतील तर त्यांनी विचारावेत. हं, राहुल, हं, थोडं मला विचारायचं आहे. हं, हं. तू जे बोलतोयस त्यातला सगळ्यात मोठा वेगळेपणा मला असा सापडला, की आता पर्यावरणाचं रक्षण केलं पाहिजे, लोकांना त्याची जाणीव दिली पाहिजे वगैरे सगळं हे आता खूप जण बोलत असतात. हा विषय सध्या हॉट टॉपिक आहे एक प्रकारे. हं. तुझी जी मांडणी आहे ती केवळ मुलांना शिकवणे की पर्यावरण रक्षण करा अशी नाही, तर आपण पर्यावरणाला काहीतरी देणं लागतो, आपण त्याचा एक भाग आहोत असं आहे. म्हणजे दोघांमध्ये एक काहीतरी बंध निर्माण झाला की आपोआप त्याच्यामध्ये पर्यावरणाबद्दल आपुलकी निर्माण होईल आणि मग त्यातूनच त्याचं पुढे काय करायचं तो कृती स्वतःच ठरवेल आणि करेल असं आहे. तर हे मला खूप महत्वाचं वाटतं. पण हे प्रॉपगेट व्हायला पाहिजे. तुझ्या डोक्यात काहीतरी हे प्रॉपगेट करण्यासाठी म्हणजे लहान मुलांमध्ये तरुणांमध्ये प्रॉपगेट करण्यासाठी तुझ्या डोक्यात काही विचार आहे का? एक सिंपल अप्रोच मी असाच ठेवला आहे. म्हणजे हे व्यक्तिगत पातळीवर आणि तो सोशली कसा करता येईल त्याच्याकडे मी येईलच. पण गोष्ट एक की मुलाबरोबर जेव्हा मी फिरायला निघतो, तेव्हा तिथे डोंगर आहे. मग त्या डोंगराला त्याने नाव दिलेलं आहे. तो त्या डोंगराला माउंटी द माउंटन म्हणतो किंवा नदी आहे, तर नदीला त्याने त्याचं नाव दिलेलं आहे. म्हणजे त्याला जे आवडतं. तिला म्हणजे वस्तूला हे जेव्हा केलं जातं त्याचं पर्सनहुड जेव्हा दिलं जातं परिसरातल्या गोष्टींना, तर त्याच्यातून उपयोग होतो किंवा एक मोठा रस्ता आहे आमच्या याच्याकडून, पण तो अर्थात कमी गर्दीचाच आहे, पण मोठा आहे आणि त्याला चिंचेची झाडं आहेत भरपूर. तर त्याला या मुलाने टॅमरिंड एव्हेन्यू नाव दिलेलं आहे, की तिथे चिंचेची तर परिसर आपला आहे किंवा त्याचा आहे. म्हणजे एक अप्रोच माझा असा असतो, शक्यतो आम्ही अशाच परिसरात जातो जिथे आम्ही दोघेच असू किंवा आणखी 2-3 लोक असतील आमच्या बरोबर. तर हे जगच आपलं आहे. आपण राजे वगैरे आहोत असं नाही, पण आपण समजा एकटेच आहोत आणि एवढी मोठी पृथ्वी आपली आहे. ही जाणीव जेव्हा आपण करून देतो, तेव्हा की हा सगळा माउंटन आपला आहे. म्हणजे धिस इज आवर माउंटन दॅट वी प्रोटेक्ट. तर ही जाणीव जी आहे
त्याच्यातून ते रिलेशनशिप तयार होतं. जेव्हा तुम्हाला तुमच्या डोंगराला नाव द्यायला मिळतं किंवा मग तुम्हाला नदीला, आणि छोट्या छोट्याही गोष्टी की कुठेतरी झुडूपं दिसत असतात. मग आता समजा सूर्यफुलांचा काळ आहे, सूर्यफुलं आली आहेत किंवा सनफ्लॉवर्स आली आहेत, तर मग ती सनफ्लॉवरचं बिहेवियर कसं असतं, ते सूर्याला बरोबर कसे फॉलो करतात, बुडतात कसे, आणि मग जे काही समोर दिसतंय त्या गोष्टीला काय म्हणतात, त्याचं नाव काय आहे. तर याचं एकदम प्रारंभिक उदाहरण जे आहे सोशल याच्यावर जर पाहायला म्हटलं, तर मुलाला डिव्हर्सिटी शिकवली पाहिजे, की निसर्गात किंवा कुठेही खूप गोष्टी असतात. डिव्हर्सिटी शिकवण्यात एक सोपा रस्ता म्हणजे पिवळा ढोकळा जो आहे, ज्याला तुम्ही खमण ढोकळा म्हणता, तो प्रत्येक मुलाला आवडतो. तर मग तो ढोकळा त्याने खाल्ला आणि तो आवडतोय. मग कधीतरी आपण पांढरा ढोकळा जो याचा बनतो, तो जर त्याला खाऊ घातला आणि मग त्याला जेव्हा कळतं की ढोकळा पांढराही असतो आणि तो त्याला विशेष आवडत नाही, म्हणजे तर त्या गोष्टीवर एक गोष्ट येते की बा ढोकळा हा वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो. त्याच्यात देर आर मल्टिपल काइंड्स ऑफ थिंग, किंवा केक वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात, किंवा मग चॉकलेट्स वेगवेगळ्या प्रकारची असू शकतात, वेगवेगळ्या प्रकारची हे असू शकतात. तर डिव्हर्सिटी, आपला प्रॉब्लेम काय झाला आहे की मोनोकल्चर जे आहे, की एकसंघपणा, की अमुक एकच गोष्ट करायची, ह्याच भाज्या खायच्या, किंवा हे म्हणजे भाज्या सुद्धा जेव्हा तुम्ही बघाल मार्केटमध्ये तर त्या ठराविकच असतात, कांदे, वांगे, बटाटे, टोमॅटो आणि हे, त्याच्या पलीकडे फार काही डिव्हर्सिटी पाहायला मिळत नाही. तर सगळ्यात महत्वाचं की बहुविधता, निसर्गातली बहुविधता जी आहे ती समजून सांगता आली पाहिजे, आणि ती निसर्गातलीच सांगता आली पाहिजे असंही नाही. पेन मध्ये सुद्धा दोन प्रकार असतात, शाई पेन असतो आणि बॉल पेन असतो. आता शाई पेन कन्व्हिनियंट नाही, त्याच्यामुळे तो शाई पेन आता हद्दपार झालाय, सगळे लोक बॉल पेनच वापरतात. पण पेन असा सुद्धा असू शकतो, किंवा पेनचं फंक्शन असं सुद्धा असू शकतं. तर when you see that there are multiple types of things, living things or non living things. पुन्हा नॉन लिव्हिंग थिंग्स मध्ये मुलांना बरंच माहिती असतं, की त्यांना खेळण्यातली कार आहे, तर मग त्यांना मर्सिडीज पण हवी असते खेळण्यातलीच, लंबोर्गिनी पण हवी असते खेळण्यातलीच. तर त्याच्यात डिव्हर्सिटी असते हे त्यांना माहिती आहे. आणि ग्लोबलायझेशनमुळे त्यांच्याकडे कन्झप्शनचे तसे भरपूर ऑप्शन्स असतात. म्हणजे लहान मुलींना बार्बी डॉल किंवा कुठली डॉल, ही एक डॉल केली आहे, ही एक डॉल बार्बी आहे, किंवा या थँक्स. सो डिव्हर्सिटी जी आहे ती शिकवण्यासाठी, बहुविधता शिकवण्यासाठी नेमकं काय करता येईल याच्यावर आपल्याला विचार करावा लागेल. कारण डिव्हर्सिटी नसणं किंवा डिव्हर्सिटी जाणं म्हणजे इंडोनेशिया आहे किंवा म्यानमार आहे, तिथं झाडं सगळी तोडली जात आहेत आणि त्याच्यावर पामची झाडं लावली जात आहेत, की ज्याचं जे पाम ऑइल आहे, मग ते पाम ऑइल कॉस्मेटिक्स मध्ये वापरलं जातं, साबणात वापरलं जातं, खाण्यात वापरलं जातं, चॉकलेट मध्ये वापरलं जातं, कॉफी बनवताना वापरलं जातं, नूडल्स बनवताना वापरलं जातं, आईस्क्रीम मध्ये वापरलं जातं. आणखी 108 गोष्टी आहे ज्याच्यात पाम ऑइल वापरलं जातं. ती झाडं जंगल तोडून सगळी एकसारखी दिसणारी पामची झाडं जेव्हा लावली जातात, आणि त्या पामच्या झाडांवर फार झालं तर थोड्या पाकोळ्या जगतील, एका दुसरा कीटक जगेल, एका दुसरा हे जगेल. ओरांग उटांग जगू शकणार नाही. ओरांग उटांगला बहु ब्रँच असलेलं एक असं मोठं झाडच असतं. तर ह्युमॅनिटी जी आहे ती सरळ सरळ त्या मोनोकल्चर कडे चालली आहे आणि त्या प्रोसेसिंग वर चाललेली आहे, की मुलं संत्री खात नाही, पण संत्र्याचा ज्यूस जर ट्रॉपिकानाचा त्या बॉक्समध्ये असेल, त्याच्यात भरपूर साखर टाकलेली असेल, तर तो पितात. त्यांना स्ट्रॉबेरी फ्लेवर चॉकलेट लागतं, पण जर तुम्ही त्यांना ओरिजिनल स्ट्रॉबेरी खायला दिली तर ते सावर आहे किंवा आंबट आहे किंवा हे आहे अशी, आणि आपल्याला आश्चर्य वाटतं किंवा स्ट्रॉबेरी जास्त चांगली असेल ना स्ट्रॉबेरीच्या पॅकेज ज्यूस पेक्षा किंवा स्ट्रॉबेरीच्या चॉकलेट पेक्षा, ते चॉकलेट फ्लेवर खातात आणि त्यात आग्रही असतात दॅट आय वॉन्ट स्ट्रॉबेरी फ्लेवर. पण स्ट्रॉबेरी फ्लेवर म्हणजे काय, ते ह्या स्ट्रॉबेरीतून येतं, आणि ही खरी ती स्ट्रॉबेरी आहे जिच्यावरून हे बनलंय. त्यांना वाटतं की याच्यावरून कदाचित हे फार भयंकर आहे, बट दॅट्स हाऊ इट इज. खरोखर हा, सो हे सगळं त्यांना हे सगळं ओझ खूप जे आहे करुण गोष्टींचा वाटतं. ते सांगता आलं पाहिजे. आणि हे 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 सायन्स आहे इथे, म्हणजे कॉग्निटिव्ह सायन्स आहे, की लोक सध्या कसे परसिव्ह करतायत, ती मुलं गोष्टी कशा परसिव्ह करतायत, आणि त्यांच्यासाठी त्यांच्या पालकांना थोडा स्टडी करावा लागेल. आणि पालक स्वतःला जेव्हा शिकू शकतील काही गोष्टी, तेव्हा ते मुलाबरोबर जास्त चांगल्या प्रकारे त्याला हँडल करू शकतील. पण मला तरी एवढाच विचारलं तुझ्या वाटतं की डिव्हर्सिटी बोलण्यावरनं समाव शिकवता आली पाहिजे. तुझ्या बोलण्यावरनं असं वाटतंय की पालकांच्या शिक्षणाचीच जास्त गरज हो आहे. हो हो, प्रचंड गरज आहे.
मृणालिनी तुला काय विचारायचंय नाही, का? मला जस्ट त्यांना विचारायचं, त्यांनी इश्माईल हे पुस्तक वाचलंय का, डॅनियल क्विनचं? इस्माईल मी थोडं सुरू केलं होतं. इस्माईल मी अशा करता संपवलं नाही, कारण मी स्वतः एक कॅरेक्टर लिहितो आहे की ज्याच्यात नवीन माकड जन्माला येतो, अच्छा. नवीन माणूस जन्माला गेला जातो, आणि आजपर्यंत माणसाने काय काय चुका केल्या आहे, तर तो हे माकड त्या चुका करणार नाही असा त्यांचा एक धोरण असतं. आणि त्याच्यातून पुन्हा की सेपियन्स जिथपर्यंत आले, वी आर 7.5 बिलियन नाव, आपण एवढे जास्त आहोत, आणि कोविड सारख्या याच्यात मग आपल्याला एखादी गोष्ट येते की असं काहीतरी होऊ शकतं की पूर्ण ह्युमॅनिटी डेंजर मध्ये येऊ शकते. आणि मग जर पूर्ण ह्युमॅनिटी जर वाईप आउट होणार असेल, इट गिव्स अ फ्रेश चान्स. म्हणजे चिंपॅन्झी जे आहेत ते आता थोडे टूल्स बनवायला लागलेले आहेत. म्हणजे दे आर समवेअर सिमिलर where we were 200,000 years back. ओरांगुटॅंग जे आहेत ते मासे पकडायला शिकले आहेत, आणि आणखी काही चिंपॅन्झी तर असं आहे की त्यांना झूम कॉल पण हँडल करता येईल. म्हणजे दे कॅन कम ऑन अ झूम मीटिंग, आणि मी अशा झूम मीटिंग अटेंड केलेल्या आहेत. अर्थात त्यांचे जे माणूस मित्र होते तेही तिथे होते. स्कायपी कॉल, नाही झूम मीटिंग नाही, स्कायपी कॉल. बट येस, तर इस्माईलचं जे बेस फाउंडेशन आहे, इट इज ऑसम, पण मी त्यात खूप खोल शिरलेलो नाही. मला भीतीच वाटली ते पुस्तक वाचल्यानंतर खूप. भीती वाटणं साहजिक आहे, भीती वाटायलाच हवी, पण त्या भीतीतूनच आपल्याला एक प्रचंड, पण ही भीती जेव्हा अननोन टेरिटरी मध्ये तुम्ही चार्टर केलेले आहात, ते जर तुम्ही प्रायमेट वर ऑलरेडी थोडा अभ्यास केलेला आहे, म्हणजे आता एक ग्रुप आहे टुरिंग चिम्प्स म्हणून, तर हे काय आहेत, ते 12-15 चिंपॅन्झीज आहेत, आणि ते जगभर फिरतात. म्हणजे सर्कस जशी फिरायची ना, तसे ते फ्लाइट्सने, म्हणजे वेगवेगळ्या म्युझियम मध्ये नेलं जातं त्यांना, सॉरी झूज मध्ये नेलं जातं. त्यांच्यासाठी तिथे हॉटेल, जसं माणसांचं हॉटेल असतं तसे हॅबिटॅट्स बनवलेले आहेत. मग ते चिम्प्स तिथे राहतात, आणि मग जे बाकीचे लोक अभ्यास करणार आहे त्यांचा अभ्यास करून झाला म्हणजे एक साधारण 1-2 महिना गेला की त्यांना तिथून काढून जगातल्या दुसऱ्या कोपऱ्यातल्या दुसऱ्या कुठल्या तरी झू मध्ये ठेवलं जातं. सो टुरिंग चिम्प्स, आणि दॅट्स ऑसम. म्हणजे हो, तेच त्याच्यात. आणि तो जो प्रिमाइस त्यांनी मांडलाय की आपण असेच जगत राहिलो तर आपण एक्सटेन्शन कडेच आपलं चाललेलं आहे, किंवा हा जो प्रश्न आपल्या मनात तो वाचल्यानंतर निर्माण होतो की त्याने तिथे तो हा इस्माईल विचारतो त्याच्या प्युपिलला की इतर सगळे जे प्राणी आहेत त्यांचं आपण बघितलं की त्यांचं पॉप्युलेशन वाढलं की आपोआप त्यांना खाणं पिणं कमी मिळायला लागतं, मग ते मरतात, मग त्यांचं पॉप्युलेशन आपोआप कमी होतं, आणि मग त्यांना त्यांच्या हॅबिटॅटमध्ये जे खाणं पिणं ते त्यांना. तुम्हाला म्हणजे हा प्रश्न ऍक्च्युली मी स्वतःला विचारायला लागले की आपल्याला हा अधिकार कोणी दिलेला आहे की पॉप्युलेशन आपलं वाढतंय म्हणून आपण जंगलं तोडून अधिकाधिक खाणं निर्माण करावं, जे अवेलेबल. म्हणजे अक्षरशः हा प्रश्न आपल्याला विचारायला ते पुस्तक भाग पडतं की हा अधिकार माणसाला कोणी दिला की आपण आपलं पॉप्युलेशन आपलं वाढवत जायचं, आणि त्या पॉप्युलेशनला खायला मिळावं म्हणून इतर प्राणी आणि इतर पक्षी आणि इतर म्हणजे हे जे आहेत त्यांचे हॅबिटॅट कापून तिकडे आपल्याला आपण आपली सोय करायची. Whereas we are तर ते all of them. ह्या दिशेने जे आपलं चाललेलं आहे जीवनशैली, तर तेच म्हणजे पुढचा तुला हे विचारायचंय की चौथी औद्योगिक क्रांती किंवा हे असे प्रचंड हवामान बदल आणि या सगळ्याचे मुलांवर काय परिणाम संभवतात, आणि ते आत्ता त्याची भीतीच दाखवली कदाचित तर आपल्याला वाटायला लागेल की नाही हे थोपवलं पाहिजे असं. तर तू युनिसेफचा अहवाल पण वाचला असशील की गर्भातच मुलांचे मृत्यू होण्याचं प्रमाण वाढतंय, किंवा असं सगळं जे आहे ते तुला असं चित्र पुढचं काय दिसतंय, काय असू शकतं, आणि ते म्हणजे तरच आपण ते थोपवू असं. हे चित्र मला मागच्या वर्षापर्यंत खूपच डिप्रेसिंग दिसायचं, आणि त्याच्यामुळे पुन्हा हेमंत आहेत त्यांना मी जेव्हा हे सांगायचो की खरं जरी असेल किंवा तशी शक्यता जरी असेल तर इट इज प्रिटी डिप्रेसिंग, अशा याच्यापर्यंत यायचं. पण यावर्षी मला यात जरा आशावाद दिसायला लागलेला आहे. ऑन्थ्रोपोसीन
म्हणजे मृणालींनी म्हणलेला पॉइंट मी थोडा पुढे घेतो आणि हे की साधा अन्न जे आपण बनवतो आहोत त्याच्यामध्ये पोटॅश वापरलं जातं, त्याच्यामध्ये सल्फेट वापरलं जातं. पोटॅश सल्फेट येतं कुठून हा प्रश्न कोणी विचारत नाही. त्यांना वाटतं ते कुठेतरी याच्यात, तर त्याच्या प्रचंड मोठमोठ्या खाणी असतात आणि तिथलं जे पोटॅश आहे किंवा तिथलं जे सल्फेट आहे किंवा तिथल्या ज्या हे आहेत तर त्याचे 20-20, 30-30 किलोमीटर खोल सॉरी लांब आणि 2-2 किलोमीटर खोल किंवा एवढ्या मोठ्या खाणी ज्या आहेत त्या आहेत आणि त्या आता सॅटेलाइट मध्ये दिसायला लागले की माणसाने कसा याचा ऱ्हास करून ठेवलाय. किंवा जी जंगलं आपण पामसाठी तोडली तर ती आता दिसायला लागलीये की हे कसे झाले. किंवा खाणी ज्या आहे म्हणजे ठाण्यात किंवा नाशिकमध्ये किंवा याच्या ज्या खाणी आहेत त्या आता त्या याच्यातून दिसायला लागल्या. हा ग्रह आपण कंटिन्युअसली कसा चेंज करतो आहोत आणि तो आता लिटरली आपल्या ताब्यात आहे. या पृथ्वीवरची इंचन इंच जमीन आता माणसाच्या ताब्यात आहे. मग तिथे आता काही माणसं जात नाहीयेत जंगलात म्हणून ते जंगल त्यांच्यापासून सुरक्षित आहे असं अजिबात नाही. ते कोणीतरी त्याच्यावर मालकी घेऊन ते कुठल्याही क्षणी किंवा कुठल्याही दिवशी त्याच्यावर आपला अधिकार हे करू शकतात आणि तिथले रिसोर्सेस समुद्राखाली असलेली 500-500 मीटर 400-400 मीटर खाली असलेल्या जागा सुद्धा आपण सोडत नाही आहोत. वाळवंट आपण सोडलेली नाहीयेत. आपण कुठलीही जागा जी आहे ती सोडलेली नाही. आपण आता ते अधिपत्याखाली माणसाच्या अधिपत्याखाली पृथ्वी आलेली आहे आणि ही अशी जेव्हा ती येते तर तिचा एक सगळ्यात मोठं कारण त्याचा सगळ्यात एक मोठा दुष्परिणाम जो आहे की अर्थात माणसाखाली आलं म्हणजे माणूस दुसऱ्याच्या फेवर मध्ये दुसऱ्या प्रजातींच्या फेवर मध्ये हे येणार नाहीये. म्हणजे माणसाचं बेसिक इन्स्टिंक्ट म्हणजे मला मच्छर चावला आणि मी 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 पटकन असा मारून घेतो स्वतः. आय डोंट केअर अबाउट दॅट मॉस्किटो. आय डोंट गिव्ह अ थिंग गेटिंग मी. पण हे असंच आहे असं एवढंच म्हणजे ठीक आहे मला डास चावला म्हणून मी तो मारला आणि मग कदाचित मला मारण्याचा कितीतरी निष्पाप जीव कितीतरी निष्पाप गोष्टी की त्यांना कळालं सुद्धा नाही की आपल्यासोबत काय होतं आहे आणि तोपर्यंत आपण त्याचे हॅबिटॅट्स नष्ट करून टाकले. म्हणजे मागच्या वर्षीची सर्वात डिप्रेसिंग इमेज जी आहे ती मला वाटतं न्यूगिनी नाही इकडे साऊथ ईस्ट एशिया मधूनच येते की ओरँगुटँग आहे त्याचं अर्ध जंगल जे आहे ओरँगुटँगचं ऑलरेडी कापलं गेलं आहे आणि ते शेवटचं झाड आणि त्याच्यावर तो शेवटचा ओरँगुटँग उभा आहे आणि तो मोठा बुलडोझर असं तो त्या झाडाला तोडतो आहे आणि हा ओरँगुटँग जाऊन त्या बुलडोझरवर असा निषेध व्यक्त करतोय. फक्त निषेधच नाही त्याची तळमळ आहे की हे माझं घर आहे मी इथे राहतोय. तर ती प्रचंड डिप्रेसिंग इमेज म्हणजे मला वाटतं तो व्हिडिओ पाहिल्यानंतर मी 2 दिवस फक्त रडत होतो. आत्ताही मला कदाचित रडू येऊ शकेल इतकी ती स्कॅटरिंग इमेज आहे. तर जो काही ऱ्हास आपण चालवला आहे त्याच्यामुळे 6th एक्सटिंक्शन म्हणजे 6वी याच्या अगोदरचं जे एक्सटिंक्शन होतं ज्याच्यात डायनासोर्स नष्ट झाले त्याच्या अगोदरचं जे जीवन होतं त्यात एकपेशीय जीव असे बरेच होते किंवा ओल्ड वर्ल्ड असं होतं की त्यात बरेच हे झालं. तर हे 6व्यांदा होत आहे पृथ्वीवर. पण ह्यावेळी जे होतं आहे तर ते मानव निर्मित कारणामुळे होत आहे माणसामुळे होत आहे. आणि गमतीची गोष्ट की 2 लाख वर्षांपूर्वी जेव्हा माणसाला मिळालं याच्यामध्ये लिगसीमध्ये जवळजवळ 6.5 कोटी वर्ष पृथ्वी सगळी बहरली तिने छान आणि ते आपल्याला 2 लाख वर्ष मिळालं आणि अवघ्या 200 वर्षात आपण ती 6.5 कोटी वर्षाचं सुंदर गोष्ट द गार्डन ऑफ ईडन म्हणजे माणसाला जे ईडन मिळालं होतं लिगसीमध्ये विरासतमध्ये किंवा याच्यात ते अवघ्या 200-250 वर्षात आपण पूर्णतः निस्तनाबूत करून टाकायच्या मार्गावर आहोत. अर्ध ते आपण निस्तनाबूत झालं आणि 6th एक्सटेन्शन जे आहे त्यात बरेचसे प्राणी बरेचसे पक्षी म्हणजे मी आत्ता या क्षणी बोलतो आहे आणि मी असं सांगू शकेल की ह्या मोमेंटला कुठल्या परिसरात कुठला जीव शेवटचा श्वास घेतो आहे आणि तो जर काही झालं उद्या तिथे धरण बांधलं गेलं किंवा झाड तोडलं गेलं किंवा काय तर तो उद्या तिथे नसणार आहे. आणि फिरताना म्हणजे मुलाबरोबर फिरताना मुलाला पर्यावरणाचा अभ्यास देणं हे वगैरे ठीक आहे पण ह्याच वयात त्याला ते एक्सटिंक्शन सुद्धा दाखवून दॅट देअर इज समथिंग गोइंग रॉंग अँड देअर इज समथिंग दॅट इज नॉट गोइंग टू बी देअर. आणि अशा कितीतरी प्रजातींना मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बाय बाय केला आहे
रेड टेल ब्लॅक शार्क म्हणून एक मासा येतो. तो चायोफ्राया रिव्हर जी आहे याच्यातली थायलंड मधली, त्याच्यामध्ये सापडायचा. तर तो त्याच्या नॅचरल हॅबिटॅट मधून पूर्णतः संपला आहे तो. आणि जगातले शेवटचे 3 रेड टेल ब्लॅक शार्क जे आहेत, शेवटचे 3 ते माझ्या ऑफिसच्या फिश टँक मध्ये आम्ही ठेवलेले आहेत. आणि मी रोज त्या गोष्टीकडे पाहायला लागतो की इफ समथिंग गोज रॉंग आणि ते 3 मासे जर उद्या तिथे नसले तर 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 ते काय करायचं आणि ते रिप्रोड्यूस कसे करू शकतील किंवा याच्यावर आम्ही बरेच प्रयत्न करतो आहोत. आणि 8 वर्षापासून ते मासे मी सांभाळतो आहे. सो द पॉइंट इज एक्सटिंक्शन, 6 एक्सटिंक्शन जे माणसाच्या याच्यामुळे होत आहे. क्लायमेट चेंज जो आहे आणि क्लायमेट चेंज फॉसिल फ्युएल्स जे आहे, आपण पेट्रोलियम पदार्थ एवढे जाळले, त्याच्यातून बेसुमार जंगल तोड केली त्याच्यातून, आणि आपला अधिकार म्हणजे अँथ्रोपोसीन की आपण आपली सत्ता आहे आणि ती सत्ता आपण हे करतो आहे. सो अँथ्रोपोसीन विल कॉज a problem to the human that nature will decide. The planet has been there. आपण असं म्हणतो की माणसाने 99% जरी निसर्ग नष्ट केला तरी 1% उरेल, आणि तो 1% उरलेला निसर्ग पुन्हा 100%कडे कसं जायचं? मग त्याला कदाचित 10 कोटी वर्ष लागतील, 1 कोटी वर्ष लागतील. आणि प्रिपियाट आहे किंवा अजून काही शहर आहे, चेर्नोबिल आहे की जिथे अणुस्फो हे झालं होतं, त्याच्यामुळे ते रिकामं करावं लागलं. आणि तिथे आता झाडं, फुलं, पक्षी, पानं सगळं ते जंगल टेक ओव्हर लागलं. म्हणजे मोठमोठ्या बिल्डिंग ज्या होत्या त्याच्यातून आता झाडं उगून आली. त्याच्यातून आपल्याला एवढं स्पष्ट कळतं की माणूस जर काढून टाकला मोस्ट किंवा गेला. डिस्पेन्सिबल मला वाटतं माणूस आहे, मोस्ट डिस्पेन्सिबल फॉर द नेचर येस येस इज ह्युमन बिंग. त्याच्यामुळे आपण ऍक्च्युली एक्सटिंक्ट झालो तर थोडंसं बरंच होईल. हो, आणि त्याच्यामुळे माझा आशावाद वाढायला लागला आहे की इव्हेंच्युअली हे आपण परत दिलं पाहिजे. पण माणसं एक्सटिंक्टच व्हायला पाहिजे असं नाही. म्हणजे आत्ताची जी पॉप्युलेशन ग्रोथ आहे ती जर आपण थोपवू शकलो, आणि आता बरेच म्हणजे साधारण 60 पर्यंत 4 मुलं भारतात एकदम नॉर्मल होती की कुठल्याही पती पत्नीला 4 मुलं असायची, ती संख्या 2 वर आली. तर पॉप्युलेशन का वाढली? कारण आता जास्तीत जास्त जुने लोक जे आहे, म्हणजे म्हातारे लोक जे आहे, तर सरासरी आयुर्मान वाढलंय. तर साधारण मला वाटतं एक आपण 10 वर्षात अशा पॉइंट पर्यंत येऊ की जिथून पॉप्युलेशन वरती जाणार नाही आणि ती हळूहळू खाली यायला सुरुवात. बट अगेन हाऊ मेनी पीपल आर टू मेनी पीपल, दॅट इज स्टिल अ क्वेश्चन. तर त्याचा हिशोब जर मांडला तर वर्षाचे 8 महिने जे काही माणसं कंझ्युम करतात या पृथ्वीवरचं, तर ते सस्टेनेबल आहे. उरलेले 4 महिन्याचं जे हे आहे ना, ते आपण बॉरो करतोय, ते आपण भविष्याकडून हिसकावून घेतोय. जगणं आहे म्हणजे वाघही शेवटी हरणाला खातोच की. वाघाला आपण नैतिक प्रश्न करू शकत नाही असं की का बिचाऱ्या हरणाला मारलं, त्याला पिलं असतील किंवा तो वाघाचा इन्स्टिंक्ट आहे. जगण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, माणसालाही तो जगण्याचा अधिकार आहे, परंतु दुसऱ्याच्या जगण्याचा खेळ करून नाही आणि दुसऱ्याची प्रजातीच नष्ट करून, वंशच नष्ट करून. म्हणजे इतके वंश नष्ट केले आहेत की ते वंश नष्ट होताना ते एखाद्या वंशाने तळतळाट होऊन शाप दिला माणसाला, तर तुम्ही हे करू शकणार नाही. सो एक्सटिंक्शन वी हॅव टू स्टॉप दॅट, वी हॅव टू समहाउ वर्क ऑन दॅट. एनिवे, पुढचा प्रश्न. बट थँक्स फॉर मेन्शनिंग इस्माईल. मी प्रत्येकाला विनंती करेल की हे पुस्तक वाचा, जरा मोठं आहे ते, पण ते फंडामेंटली बऱ्याच गोष्टीला तात्विक याच्यावर आपल्याला ते हे करतं. एनिवे, मी नाईस टॉकिंग टू यू. बाय. थँक्स अ लॉट मृणाली. राहुल, माझा एक छोटासा प्रश्न असा आहे की तू स्वतः तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करतोस ऍज अ तुझा उद्योग म्हणून, आणि आजच्या काळातली नवीन पिढीची जी मुलं आहेत ती सुद्धा खूप गॅझेट या गोष्टीशी खूप जोडलेली आहेत, आणि इव्हन आता लॉकडाऊनच्या काळात पण आपल्याला टेक्नॉलॉजी शिवाय पर्याय राहिलेला नाहीये जर तुम्हाला म्हणजे शिक्षण घ्यायचं असेल, जगाशी जुळलं राहायचं. तर तू कसं बघतोस तंत्रज्ञान आणि पर्यावरण या गोष्टी एकमेकांशी पूरक आहेत किंवा याचा काही उपयोग होऊ शकतो एकमेकांच्या चांगल्या वाढीसाठी, की हे काहीतरी लिमिटमध्ये? म्हणजे तू तुझ्या मुलाला सांगितलंस, तू बाहेर घेऊन जातो आणि तू शक्य तितकी निसर्गाची ओळख करून देतो. बाकीच्या पालकांनी पण हे करायला हवंच, पण प्रत्येक जण तेवढा जागरूक असेलच असं नाही. तर तुझा व्ह्यू काय आहे या सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा? मी तंत्रज्ञानाचा अजिबात विरोधक नाही. साधी गोष्ट की त्याच्यावर माझं पोट पाणी चालतं, दॅट इज ए. मी मुलांना मोबाईल फोन देऊच नाही
अशा मताचाही मी नाही. मुलांना मोबाईल फोन दिला जावा. मूल हे बघणार किंवा ते बघणार, ते काहीतरी बघणार. आणि आता YouTube तेवढं हुशार आहे की YouTubeचं वेगळं ऍप आहे YouTube किड्स. तर ते किड्स ऍप जर तुम्ही घेतलं आणि त्याच्यानंतर प्रारंभीचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला शोधून द्यावं लागते मुलाला किंवा हे करावं लागतील. आणि तुम्ही पॅरेंट्स आहात तर मग तुम्हाला पॅरेंट्स बद्दल म्हणजे गुगलला माझ्याबद्दल प्रचंड जास्त माहिती आहे, कारण मी गेली 16 वर्षे गुगल वापरतोय. माझी पत्नी गेली 10-12 वर्षे गुगल वापरते. आणि जेव्हा आमच्या डिव्हाइस वरती मूल काहीतरी वापरतं तेव्हा त्या टेक्नॉलॉजीला, त्या AI ला किंवा गुगलला माहित आहे की हा त्या 2 आईबापांचा मुलगा आहे. गेटिंग मी? तर आपली स्वतःची डिजिटल आयडेंटिटी काय आहे ती आपल्याला एकदा तपासून पाहावी लागेल की मी गुगलवर कसा वागलो आहे, मी जीमेल मध्ये कसा वागलो आहे, आणि मला मूल झालं तर हे आता गुगल त्याला कसं ट्रीट करेल. आणि तसे काही सिग्नल्स तंत्रज्ञानाचे उपलब्ध असतात. यंग मुलं जी आहेत 12 वर्षाची किंवा 14 वर्षाची, ते इंस्टाग्राम नावाचं अकाउंट वापरतात आणि इंस्टाग्राम नावाचं ऍप वापरतात आणि प्रचंड अभ्यास करूनही इंस्टाग्रामचा मुलांना काहीही उपयोग होत नाही विशेष, आणि त्याचे दुष्परिणाम होतात असं मला दिसून आलेलं आहे. पण त्याच इंस्टाग्रामवर एखादा मूल जर सूक्ष्मदर्शकाखाली काय दिसतंय त्याचे जर फोटो टाकत असला आणि इतर त्याच्या वयाची मुलं त्याला लाईक करत असले तर तो एनकरेज होईल. तर प्लॅटफॉर्म्स उपलब्ध असतात, ते वापरायचे कसे याचं ट्रेनिंग आई वडिलांनी दिलं पाहिजे. आणि गमतीची गोष्ट आहे की आई वडीलच ते प्लॅटफॉर्म व्यवस्थित वापरत नाहीये. टेक्नॉलॉजीचा वापर सध्या द्वेषकारक गोष्टी बोलण्यात किंवा द्वेषकारक गोष्टी ऐकण्यात त्याच्यासाठी होतो. किंवा मग विरोध म्हणण्यापेक्षा भांडाभांडी या विषयावरती बरंच हे चालतं. मग तिथे जर तंत्रज्ञानाचा तसा वापर होत असेल तर जे हे मूल जेव्हा त्याच्यावर जाईल तर तेव्हाही त्याला साधारण त्याच अनुषंगाने, कारण YouTube किंवा गुगल तुमच्या मुलाला कम्प्लिटली कॅप्टिव्ह करणार नाही. त्याला गुगलला माहिती की ते कोणातरी माणसाचं मूल आहे, बरोबर आहे ना. सो ते काय आपलं मूल नाहीये. मग त्या माणसाबरोबरही राहायचं, म्हणजे अशा पालकांबरोबरही राहायचं आणि ती टेक्नॉलॉजी पण कन्झ्युम करायची. तर त्यातून बरंच तिढे निर्माण होतात. दॅट इज ए. बी की लॉकडाऊनच्या काळात आम्ही एक नवी संकल्पनापेक्षा एक नवी टर्म आली, युट्यूब झॉम्बीज. म्हणजे काही लहान मुलं अशी आहेत की ती युट्यूब वर कंटिन्युअसली 4 तास 5 तास डोळ्यातून पाणी येऊपर्यंत काहीतरी पाहत असतात. आणि ती जी काहीतरी पाहत असतात तर त्याचे काही चॉईस त्यांनी ठरवलेले असतात, काही चॉईस AI ने ठरवलेले असतात, आणि काही चॉईस हे आई वडिलांनी ठरवलेले असतात. आई वडील जर व्यवस्थित त्या AI बरोबर जुळून गेले, स्वतःची प्रोफाईल जर तशी ठेवली, आणि त्याच्यानंतर म्हणजे मूल कॉलेजात असतं, एखादा माणूस कॉलेजात असतो, शिव्या गाळ्या केल्या चालतात, म्हणजे तो शिव्याच देतो किंवा काहीतरी काय रे असं झालं का तसं झालं का काहीतरी. पण त्याला जेव्हा मूल होतं तर त्या मुलासमोर तो शिव्या देत नाही. साधी गोष्ट असते की त्याला वाटतं असं की मी जर त्याच्यासमोर शिव्या वापरल्या तर तोही पुढे शिव्या देणारा मुलगा बनेल आणि मग त्यातून काहीतरी होईल. तर स्वतःला पहिल्यांदा रिकॅलिब्रेट करून घेणं, आणि जगायचं सगळ्यांनाच आहे, म्हणजे त्या मुलालाच मोठं व्हायचं असं नाही, तुमचंही आयुष्य काहीतरी आहेच. आणि टेक्नॉलॉजीचे बदल होत आहेत तर मग तुम्ही स्वतःला त्या टेक्नॉलॉजीच्या बदलांबरोबर व्यवस्थित कॅलिब्रेट करता आहात का? टेक्नॉलॉजीचा वापर जर तुम्हाला चिडवण्यासाठी होत असेल, टेक्नॉलॉजीचा वापर तुम्हाला राग येईल असं काहीतरी होण्यासाठी असेल, किंवा तुम्हाला तो राग आवडत असेल, कारण आता काय होतं, कोणीतरी मला काहीतरी बोलतं सोशल मीडियावर, मला राग येतो, बरोबर आहे ना, आणि त्याच्यातून मी काहीतरी दुःखी होतो, मग तो काहीतरी उद्या दुसरं करतो ज्याला मी जाऊन बोलतो, त्याला दुःख होतं, मला आनंद होतो, पण मग त्याला दुःख होतं. हे अशा सोशल रचनेमध्ये जर टेक्नॉलॉजीचा वापर वारंवार खूप जास्त वाढत राहिला तर ती मुलं तसंच त्याच गोष्टीला अडॉप्ट करणार. आणि एक महत्वाची गोष्ट की कितीही काही असे ना, जनरेशन जी आहे, माझी जनरेशन, ती त्यांच्या मुलांना समजून घेण्यात काहीतरी थोडी कमी पडायला लागली आहे, कारण त्यांचं स्वतःच अडॉप्ट जे होणं आहे तंत्रज्ञानासोबत ते जास्त होत नाहीये. सो
तंत्रज्ञानाचा वापर, सॉरी फॉर दॅट, तंत्रज्ञानाचा वापर अगोदर मोठ्या लोकांनी, पालकांनी व्यवस्थित करायला शिकून घेतला पाहिजे आणि त्याच्यानंतर हे करायला पाहिजे. काय त्या हिशोबाने मुलाचा जो वापर आहे तो बघितला पाहिजे. त्यात 3 स्टेक होल्डर आहेत. एक तो प्रत्यक्ष मुलगा, दुसरा त्या प्लॅटफॉर्म कसा चालतोय आणि त्याच्यावर असलेला आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आणि तिथे असलेले पालक, तिसरे म्हणजे पालक, आणि त्या पालकांचा ह्युमन इंटेलिजन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड क्युरिसिटी ऑफ द किड. या 3 गोष्टी जर एकत्र व्यवस्थित सिंक्रोनाइज करू शकलो तर मुलं तंत्रज्ञानाचा वापर करून फार गोष्टी करू शकतात ज्या अदरवाईज केल्या जाऊ शकत नाही. दॅट इज ए. बी, इंग्रजी ही भाषा, म्हणजे तंत्रज्ञान वापरताना जर तो इंग्रजीत वापरला गेला असेल, म्हणजे आजचा स्टीव्हचा जो व्हिडिओ आहे तर मराठी माध्यमात शिकणाऱ्या मुलाला तसा व्हिडिओ बनवणं शक्य नाही, कारण त्याच्यात जे हे आहे कार्बन इमिशन्सला प्रतिशब्द काय आहे मराठीत? कर्बोत्सर्जन किंवा कर्बेत्सर्जन. कर्बोत्सर्जन एक तर तो लिहायला अवघड, बोलायला अवघड, आणि तो नेमका काय तो आपल्याला, तुम्ही भाषिक आग्रहासाठी तो शब्द ट्रान्सलेट करू शकता, बरोबर आहे ना? पण म्हणून तो सोपा होतो, तो आकलनात येतो, तो वापरायला इझी जातो असं होत नाही. तर चौथा पॅरामीटर जो आहे तो भाषेचा पॅरामीटर आहे. स्थानिक भाषा ज्या आहेत, आता मला तर वाटेल काय भारी माझं पोरग इंग्लिशमध्ये बोललो, पण माझं पोरग मराठीत एवढं बोलू शकत नाही, आणि सगळ्या मराठी मुलांना हेच ज्ञान असलं पाहिजे. तर मग तो माहिती त्यांच्याकडे ती कशी जाईल त्या तंत्रज्ञानाकडे, कॉन्टेंट बनवणं हेही गरजेचं आहे. म्हणजे वापरायचं कसं ते कळालं, जी गोष्ट मॅन्युफॅक्चर होते तिथलाही काहीतरी जे उत्पादन जे आहे कॉन्टेंटचं त्याच्यावर काहीतरी हे असलं पाहिजे ना. मग मराठीत जर तो एखाद्या कीर्तनकार महाराजांचं दुसरंच काहीतरी ऐकत बसला तो मुलगा आणि दुसरंच काहीतरी हे केलं तर त्याची ग्रोथ जी आहे ती त्या डिरेक्शन मध्ये होणार नाही, दुसऱ्या डिरेक्शन मध्ये होईल. ती कशी होईल, काय होईल, आपण त्याच्यावर काही बोलू शकत नाही. पण रिजनल भाषांमध्ये कंटेंट उपलब्ध असणं किंवा तो सोपा असणं, अवघड टर्म जे आहे ते सोप्या पातळीवर उपलब्ध असणं, ही देखील एक महत्वाची गरज आहे. आणि तो चौथा पॅरामीटर. तर तंत्रज्ञान, मूल आणि पॅरेंट्स याच्याकडे मी असं बघतो साधारण. ओके, धन्यवाद. कोणाचे आणखीन काही प्रश्न आहेत का? मला वाटते बहुतेकांचे प्रश्न झालेले आहेत विचारून. हेमंत सर काही विचारायचंय? नाही, विचारायचं नाहीये. मला म्हणायचं होतं की हा जे बोलतोय ना त्यातलं सांगतो ना, वेगळेपणा हाच आहे की हा शिकवत नाहीये किंवा हा अभ्यास सांगत नाहीये किंवा काय कर्तव्य आहे त्याचं काय आपल्याला प्रवचन देत नाहीये. हा आपल्याला जोडायला कसं पाहिजे लहानपणापासून हे सांगतो आहे. आणि म्हणून हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत जायला पाहिजे. त्यासाठी काय करता येईल असा विचार मी करतोय सध्या. ठीक आहे, ओके. मग मला वाटतंय की छान झाली आज राहुलची गप्पा, छान झाल्या. मुलाखत मी म्हणणार नाही, गप्पा छान झाल्या या निमित्ताने. आणि भेटत राहूयात आपण आणि सध्या इथे थांबूयात. मग धन्यवाद निश्चित. राहुल, आज तू वेळ निश्चित, काढलास निश्चित. नवी उमेदसाठी. Thanks. थँक्यू. Thanks a lot.